निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय। ओम चैतन्य स्वरूप गगनगिरी जी महाराज की जय। अल्पावधीत जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचं आगमन होतं। इफेक्ट कमी राहिला तरी चालेल, आधी होतो तोच, डिले कमी, हॉल थोडा जास्त, बस शब्द समजले पाहिजे। सर्व भाविकांना पुन्हा एकदा नम्र निवेदन करतो, सर्वांनी स्थानापन्न वा खाली बसून घ्या। बाबाजींचं आगमन या ठिकाणी होतंय। जगद्गुरु जनार्दन स्वामी, उत्तराधिकारी शांतिगिरी बाबा आणि गगनगिरी महाराजांचं काय नातं होतं हे जर मी समोर बसलेल्यांपैकी अनेक भाविकांना विचारलं तर जुन्या फळीतील जी माणसं आहेत त्यांना माहिती आहे। चिखल पाण्याचं जसं नातं असतं, माय लेकराचं जसं नातं असतं, तोच भाव जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज आणि गगनगिरी महाराजांमध्ये नेहमी होता। एकदा तर प्रेमात बोलता बोलता गगनगिरी महाराजांनी जगद्गुरू जनार्दन स्वामींना गळ घातली होती, एवढा तुमचा बाबू मला द्या, एवढे शांतिगिरी महाराज मला द्या। तेव्हा जनार्दन स्वामींनी सांगितलं होतं, माऊली सगळं मागा एवढं सोडून। अर्थात लाखो भाविकांनी त्यावेळेस प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केलेला आजही जुन्या व्यक्तींकडनं आम्ही ऐकतो। आणि आज गगनगिरी महाराजांच्या चैतन्य स्वरूपांच्या या सानिध्यात बसून इथल्या अनुरेणूत त्यांचा भास आहे, त्यांच्या चरणारविंदी बसून ही सेवा देताना मनाला अत्यंत आनंद होतो आहे। 2003-04च्या कुंभमेळ्यामध्ये गगनगिरी बाबांचं अगदी त्याचा हात खांद्यावर होता, तपश्चर्येमध्ये बोट पाय माशांनी खाल्लेले, आजही तो हात या खांद्यावरचा आठवतो, डोळे पाणावतात। म्हणजे फार मोठं भाग्य त्याही वेळा माझ्यासारख्या पामराला लाभलं। आणि आज त्यांच्याच या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जगद्गुरू शांतिगिरी बाबांबरोबर येण्याचं सौभाग्य लाभलं। अल्पावधीत बाबाजींची उपस्थिती इथं होते आहे। पुन्हा एकदा ज्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचतो आहे त्या सर्व धर्मानुरागी बंधू भगिनींना विनंती आहे, आपण सत्संग मंडपात या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हावं। वंदनीय परमपूज्य ओम गगनगिरी गजर करा, जय गगनगिरी जय गगनगिरी जय गगनगिरी जय। मंच पूजन होत आहे। मंच पूजनानंतर लागलीच व्यासपीठावर जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांचं आगमन होतंय। बोला गजर करा जय जनार्दन सद्गुरू स्वामी जय जनार्दन जय सद्गुरू स्वामी जय। सगळ्यांनी खाली बसा शांततेत। सर्व उभ्या असलेले महिला पुरुष मंचावरती फक्त व्यवहार यांना नम्र विनंती करतो, कृपया ते व्यासपीठावरती येतील। इथं निशांतराव पाटणकर इथं व्यासपीठावरती येतील आणि समस्त सप्ताह समितीच्या सर्व पूजनीय संत महंतांनाही माझी विनंती आहे, आपण इथं व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी बसावं। सर्व संत व्यासपीठावरती या बाजूला येऊन बसतील। पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या प्रतिमेचं पहिलं पूजन आदरणीय दिलीपरावजी शिंदे प्रथम पाटणकर साहेबांच्या हस्ते जनार्दन स्वामींच्या प्रतिमेचं पूजन आपण करू, त्यानंतर बाबांचं पूजन करू। शास्त्रीजी सर्व संतांना विनंती, व्यवस्थित एक लाईनमध्ये विराजमान व्हा, शांततेत बसा। पाटणकरजींच्या हस्ते भगीरथानंदजी नाही एकटेच महिलांना समोरच बसू दे। नाही आदरणीय पाटणकरजींच्या शुभ हस्ते पूज्य जनार्दन स्वामींच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होतंय। का भजनाचा आनंद आपण घेऊ। धन्यवाद।
जगद्गुरु जनार्दन स्वामी आणि चैतन्य स्वरूप गगनगिरीजी महाराज यांच्याकडे त्यांच्या चरणी या ठिकाणी आहे. गीत सादर करतो आहे. पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी हीच माझी भागीरथी. गुरुचरणाची माती हीच माझी भागीरथी हीच माझी भागीरथी. पाय तुझे गुरुराजा गुरुराजा. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा जरा जोरदार टाळी. हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. गुरुचरणाचे ध्यान हेची माझे संध्यास्नान हेची माझे संध्यास्नान. गुरुचरणाचे ध्यान हेची माझे संध्यास्नान हेची माझे संध्यास्नान. पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. पाय तुझे गुरुराजा गुरुराजा हीच माझी देव पूजा. यावर हाताने टाळी मुखाने नाम म्हणे केशव पायी गुरु बिन दैवत नाही. नाम म्हणे केशव पायी गुरु बिन दैवत नाही. एक दोन तीन. नाम म्हणे केशव पायी गुरु बिन दैवत नाही. नाम म्हणे केशव पायी गुरु बिन दैवत नाही. 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 पाय तुझे गुरुराजा गुरुराजा. जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सत ना होगी काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री राम से. प्यार करो श्री राम से. आज ती वेळ आहे म्हणून सर्वांना विनंती आहे
आपले दोन्ही हात सर्वांनी शेवटपर्यंत वर करा, शेवटपर्यंत जोरदार टाळी. हीच माझी देव पूजा, पाय तुझे गुरु राजा, हीच माझी देव पूजा. माऊली गुरु माऊली, गुरु माऊली, आमुची जनार्दन माऊली, आमुची गगनगिरी माऊली, आमुची गगनगिरी माऊली, आमुची जनार्दन. टाळी टाळी. आमुची जनार्दन माऊली, आमुची गगनगिरी माऊली, आमुची जनार्दन माऊली. धन्यवाद. सुंदर वातावरण आहे. परमश्रद्धेय परमपूजनीय जगतवंदनीय जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज, त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या सानिध्यात पुरुषोत्तम मासानिमित्तानं एक वैभवशाली परंपरा लाभलेला हा ओम चैतन्य स्वरूप गगनगिरीजी महाराज यांच्या चरणी समर्पित असणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज जगद्गुरू बाबाजींचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. बाबाजींच्या श्रीमूर्तीचं पूजनही संपन्न झालंय. त्याबद्दल एकदा प्रचंड टाळ्या वाजवून आपण सर्वजण सद्गुरूंच्या चरणारविंदी या ठिकाणी वंदन करू. याच ओळी तुमच्या चेहऱ्यावरचा भाव टिपताना आठवतात की चक्रवर्ती सम्राट होना जितना अच्छा नहीं, उतना संतों की सनिधि में रहना अच्छा है. चक्रवर्ती सम्राट होना जितना अच्छा नहीं, उतना संतों की सनिधि में रहना अच्छा है. चक्रवर्ती सम्राट के साथ राज्य करना भी बुरा है, न जाने वह कब रुला दे. जरा महाराष्ट्र की सियासत को देख लो क्या चल रहा है, तब पता चल जाएगा कि इस सिंहासन के लिए, इस राजपाट के लिए लोग कितने स्तर तक गिर जाते हैं. इसलिए चक्रवर्ती सम्राट के साथ राज्य करना भी बुरा है, न जाने वह कब रुला दे, लेकिन संतों के साथ भीख मांगकर भी रहना अच्छा है, न जाने कब भगवान को मिला दे, कब भगवान को मिला दे. जीवात्म्याची शिवात्म्याशी ओळख करून देण्याचं सामर्थ्य जगद्गुरु जनार्दन स्वामी ओम चैतन्य स्वरूप गगनगिरीजी महाराज, जगद्गुरु शांतिगिरी महाराज या संतांच्या ठाई आम्ही नेहमी बघितले, आम्ही आजही पाहतोय. आणि त्याच श्रद्धेतनं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वांच्या श्रद्धेला वंदन करतो आणि विवेकानंद महाराजांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला पुढे न्यावं. जय बाबाजी, जय चैतन्य स्वरूप गगनगिरीजी महाराज. हल. पावन पवित्र संगमनेर तालुक्यातील या पवित्र गुंजाळवाडी या पुण्यभूमीमध्ये विश्वगौरव विभूषित ओम चैतन्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांच्या पावन प्रेरणेने, त्यांच्या पावन आशीर्वादाने आणि त्यांच्या छायाछत्राखाली पुरुषोत्तम मास अधिक मासाच्या निमित्तानं आयोजित नाम सप्ताह आणि याच सप्त्यामध्ये आज या दुपारच्या पावन सत्रामध्ये ज्यांचं दर्शन आशीर्वचन आज आपण प्राप्त करतोय ते पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचं शुभ आगमन या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी झालं. भाविकांनो, मी खऱ्या अर्थानं या समस्त आयोजन समितीला आणि सर्व पूज्य महाराजांच्या भक्तांना मनापासून धन्यवाद देईल, ज्यांच्या अथक परिश्रमातनं, अथक नियोजनातनं हा इतका भव्य अखंड हरिनाम सप्ताह दर 3 वर्षांनी अधिक मासाच्या निमित्तानं त्या ठिकाणी संपन्न होतो. एक दिवसाचं लग्न करायचं असलं तर माणूस किती परेशान असतो हे तुमच्या सगळ्यांना कल्पना आहेत. हा 8 दिवसाचा सप्ताह इतक्या आनंदामध्ये
कोणताही कष्ट परिश्रम न घेता मोठ्या उत्साहानं होतो, याचं कारण म्हणजे पूज्य महाराजांचा असलेला आशीर्वाद आहेत. करणारे सर्व निमित्त मात्र आहेत, करून घेणारे पूज्य महाराजजी त्या ठिकाणी आहेत. आणि आज पूज्य महाराजींच्या नावाने आपण हा जो सप्ताह गेल्या अनेक वर्षांपासून आपण जी परंपरा सुरू केली, माझ्या मते 8वं वर्ष आपलं, 8वा सप्ताह, 8वं पर्व त्या ठिकाणी आपण संपन्न करताय. आणि या 8व्या पर्वाच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं सर्व आयोजन समितीच्या विनंतीला मान देऊन पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांची उपस्थिती या ठिकाणी झाली. आदरणीय दिलीपरावजी असतील, आदरणीय आबासाहेबजी असतील, आमच्या आदरणीय पाटणकर साहेब इथं या कार्यक्रमात आहेत. सर्व महाराजांचं भक्त मंडळ असेल, प्रामुख्यानं सर्व संत मंडळी असतील, या परंपरेतील सर्व संत असतील. आज या कार्यक्रमामध्ये बाबांची जी उपस्थिती आहेत ना, आबासाहेब या कार्यक्रमाकरता पूज्य विश्वगौरव विभूषित पूज्य ब्रह्मलीन आदरणीय गगनगिरी महाराजांनी खऱ्या अर्थानं शांतिगिरी बाबांना खेचून आणलेला आहेत. आणि ते याकरता, तुम्ही सगळे प्रपंचातील लोक आहात, तुम्हाला संन्यास धर्मातलं काय माहिती असणार, पण काही गोष्टी आपल्याला सांगणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहेत. जसं तुमच्या प्रत्येकाचे एक आमचे सगळे संन्यासी महापुरुष इथं उपस्थित आहे, जसं या प्रापंचिक लोकांची एक परंपरा असते, यांचं कुटुंब असतं, यांचा परिवार असतो, यांची भाऊकी असते, तसं संन्यास धर्मामध्ये सुद्धा पहिल्यांदा सगळ्या संन्याशांचा परिवार असतो. अनेक परिवारां मिळून महाराज मढी बनते आणि मढी मिळून आखाडा बनतो. ही खऱ्या अर्थानं संन्याशांची सुद्धा परंपरा आहे. आणि आपल्याला सांगायला मला विशेष आनंद वाटतो, पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामी आणि पूज्य आदरणीय विश्वगौरव विभूषित ब्रह्मलीन पूज्य गगनगिरीजी महाराज यांचं जर आखाडाच्या परंपरेप्रमाणे जर नातं बघितलं तर हे गुरुबंधू आहेत, म्हणजे दोन्ही भाऊ आहेत परंपरेप्रमाणे, ज्याचा पुरावा सुद्धा आहे. हे दोन्ही बंधू आहेत. आणि पूज्य जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज आज इथं उपस्थित आहेत. ते आपल्या चाचा गुरुच्या, आता मराठी भाषेत कळावं म्हणून सांगतो तुम्हाला, चुलत्याच्या कार्यक्रमाला पुतण्या हजर आहे. तुम्हाला कळावं म्हणून चुलत्याच्या कार्यक्रमाला पुतण्या हजर आहे. हे संन्यास परंपरेनुसार पाटणकरजी, कारण महाराज हे संन्यासी होते, तुम्ही त्यांच्या पूर्व आश्रमाच्या परंपरेचे तुम्ही त्या ठिकाणी वंशज आहात, वारस आहात. मात्र संन्यास परंपरेचे वारस खऱ्या अर्थानं आम्ही बसलेले सगळे संत महापुरुष आहात. आणि म्हणून ही जी परंपरा आहे, पूज्य महाराजजी तसा जर विचार केला तर राज परिवारामध्ये ज्यांचा जन्म झाला, पूज्य महाराजींचा साधना तपश्चर्या आणि योगायोग बघा कसा आहे. दिलीपराव शिंदे साहेब, योगायोग असा आहे, पूज्य जनार्दन स्वामींची सुद्धा साधना करताना त्यांनाही अपंगत्व आलं आणि पूज्य महाराजांना सुद्धा साधना करताना अपंगत्व आलं. ही किती साम्य आहेत. आणि खऱ्या अर्थानं जगद्गुरू जनार्दन स्वामींची समाधी 89 सालामध्ये झाली. पूज्य जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज उत्तराधिकारी विराजमान झाले. त्यानंतर पूज्य जगद्गुरू शांतिगिरी महाराजांना गुरुस्थानी जो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आधार होता, तो पूज्य विश्वगौरव विभूषित आदरणीय गगनगिरी महाराजांचा त्या ठिकाणी होता. जोपर्यंत महाराज शरीर रूपानं होते तोपर्यंत जनार्दन स्वामींचं कोणतंही पुण्यस्मरण असो जे महाराजांच्या उपस्थितीतच झालं, असं एकही पुण्यस्मरण किंवा एकही मोठा कार्यक्रम राहिला नाही का ज्याला महाराजांची उपस्थिती नव्हती. आणि म्हणून आज जरी महाराज शरीर रूपानं नसले, पण त्यांच्या शक्ती सामर्थ्यानं आणि त्यांच्या आशीर्वादानं पूज्य महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या समस्त सप्ताह समितीनं इतकं भव्य आयोजन, इतकं दिव्य आयोजन, ज्यामध्ये अखंड अन्नक्षत्र असेल,
अन्नक्षत्र या ठिकाणी सुरू आहे. संत महंतांचं दर्शन, आशीर्वचन, कथा, कीर्तन हे सर्व काही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या कृषी प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांकरता आयोजित त्या ठिकाणी केलेला आहे. असे सुंदर उपक्रम, यज्ञ सुरू आहेत, जागर सुरू आहेत, असे सुंदर उपक्रम या समितीनं केले. म्हणून या समितीला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेष महाराजांनी आखाड्यामध्ये महाराजांचा प्रवेश झाला आणि प्रत्येक कुंभामध्ये महाराज प्रामुख्यानं सहभागी असायचे. ती परंपरा या सर्व भक्त मंडळीने अखंडपणे सुरू ठेवली. मला आठवतंय आबासाहेब, प्रयागच्या कुंभामध्ये सुद्धा पूज्य महाराजांच्या नावानं आपण खूप मोठा समिष्टी भंडारा त्या ठिकाणी भक्त परिवारानं आत्ता केला. आणि त्याच प्रयागच्या कुंभामध्ये महाराजांच्या आशीर्वाद असतील, जनार्दन स्वामींच्या आशीर्वाद असतील, ज्यांच्या आशीर्वादानं पूज्य शांतिगिरीजी महाराज समस्त आखाड्याच्या संतांच्या मान्यतेनं जगद्गुरु पदावरती त्या ठिकाणी विराजमान झाले. आणि म्हणून तुम्ही तर जुने व्हिडिओ, जुने फोटो जर बघितले तर तो काळ विशेष होता. दिलीप रावांचं एक मार्गदर्शन करण्याचा एक व्हिडिओ तो बघितला. मी आल्या आल्या त्यांना म्हणलं, आत्तापर्यंत खूप कथा झाल्या, एखाद्या अधिक मासामध्ये महाराजांच्या जीवनचरित्रावर कथा होऊ द्या. आणि ते इतके उत्कृष्ट बोलता, इतकं सुंदर ते सांगता. मला नक्कीच वाटतं लग्न वगैरे याच्या अगोदर जर तुम्ही महाराजांच्या सानिध्यात असते तर माझ्या मते तुम्ही बाबा लोक बनले असते. पण हरकत नाही, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ मिलता नहीं. मात्र नक्कीच तुम्ही सर्वजण प्रपंचामध्ये राहून हे कार्य त्या ठिकाणी महाराजांचं करताय. या कार्याला खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी राहतील. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बघा, महाराजांच्या प्रती असलेली श्रद्धा, महाराजांच्या प्रती असलेलं प्रेम. आज इथं तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता बाबांची उपस्थिती नाही, खऱ्या अर्थानं महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता पूजनीय शांतिगिरी बाबांची उपस्थिती या ठिकाणी आहे. आणि म्हणून महाराजांची जिथं खोपोलीवरनं आपली दर्शन मूर्ती आलेली आहे तिचंही पूजन दर्शन त्या ठिकाणी केलं. आणि 3 वर्षानंतर या सप्त्यात आल्यानंतर आबासाहेब एक प्रकारचा महाराजांचा आशीर्वाद आणि महाराजांची ऊर्जा देव देश धर्माचं कार्य करण्याकरता त्या ठिकाणी मिळते. म्हणून आज पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांची उपस्थिती या ठिकाणी आहे. प्रामुख्यानं गुंजाळवाडीमध्ये आमच्या गुंजाळ बंधूंच्या भूमीमध्ये आमचे बाळासाहेबजी गुंजाळ, जे काही वर्ष आपल्या वेरूळ आश्रमामध्ये त्या ठिकाणी होते आबासाहेब, पूर्ण वेळ इतका वैभवशाली असणारा माणूस, पूर्ण वेळ आमचे बाळासाहेबजी गुंजाळते. त्यावेळेस तर आम्ही खूप लहानेले होतो, खूप छोटं, आमचे गायक जे आहेत, आम्ही आहेत, खूप लहानले होतो. बाळासाहेबांचाही त्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी स्मरण होतंय. आणि विशेष स्मरण होतंय आबासाहेब संभाजीराजांचं. कारण खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना जोडण्याचं काम जे केलं, मग ते गगनगिरी महाराजांचा परिवार असेल, इकडं कोकणठाणचा परिवार असेल, किंवा जनार्दन स्वामी परिवार असेल, या सगळ्यांच्या प्रती आदरणीय संभाजीराजांची विशेष श्रद्धा आणि भाव त्या ठिकाणी होता. ती परंपरा आमच्या आबासाहेबांनी सुद्धा सुरू ठेवली. तुम्हाला सांगायला हरकत नाही, दर आठवड्याच्या दर सोमवारी वेरूळला संगमनेरवरनं 100 लिटर दूध आमच्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकरता आबासाहेबांचं येतं दर सोमवारी. कितीतरी वर्षाची परंपरा या थोरात परिवाराची सुरू आहे. 30 वर्ष झाले ही परंपरा अखंडितपणे ज्यांनी सुरू ठेवली, हाच आनंद आहे. मी सगळ्या समितीला मनापासून धन्यवाद देईल. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही बापाची परंपरा चालवली आणि आता पोरांना सुद्धा तुम्ही या परंपरेत ॲक्टिव्ह करताय, म्हणूनही मनापासून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. मी समस्त आयोजन समितीचंही मनापासून अभिनंदन करतो. आलेले सर्व पूजनीय संत महंत जे दूरदूरवरनं इथं उपस्थित आहेत, हे केवळ महाराजांच्या प्रती असलेली श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेनं हे संत इथं उपस्थित आहेत. म्हणून महाराजांची जी संन्यास परंपरेचा जो गौरव आहे, महाराज हे संन्यास परंपरेचे गौरव होते आणि त्यांची परंपरा आजही पण
अनेक संन्यासी शिष्य सुद्धा महाराजांचे होते, जे ती परंपरा त्या ठिकाणी चालवत आहे. त्यामधील काही संत इथं उपस्थित आहेत, त्यांचंही मी टाळी वाजून अभिनंदन इथं करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि समस्त सप्ताह आयोजन समितीच्या वतीनं मी आदरणीय पाटणकरजींना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांचं अर्थात जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन आदरणीय पाटणकरजी जे या ठिकाणी या सप्त्यामध्ये उपस्थित आहेत, ते सुद्धा महाराजांच्या मुंबई आश्रमाची संपूर्ण व्यवस्था बघतात. त्यांच्या शुभ हस्ते पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज अर्थात ज्या जगद्गुरूंच्या चरण पादुका या ठिकाणी आहेत, त्या पूज्य जगद्गुरूंच्या चरण पादुकांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. हे पूजन चालेल तोपर्यंत महाराजांचा सप्ताह आहे तो आनंद उत्सव आहे. आपण सर्वांनी जागेवरती उभं राहावं, सगळ्यांनी जागेवर उभं राहा, सगळ्यांनी आहे तिथंच उभं राहा फक्त. आणि पूजनही चालेल, भजनही चालेल. आपण सर्वजण एक पाऊली खेळून थोडा भजनामध्ये आनंद उत्सव आपण त्या ठिकाणी घेऊ. पुन्हा एकदा सर्व समितीला धन्यवाद. आदरणीय पाटणकरजींच्या शुभास्ते पूज्य जगद्गुरू भगवान यांच्या चरण पादुकांचंही पूजन या ठिकाणी संपन्न होतंय. पूजन चालेल, भजन चालेल. धन्यवाद. परमश्रद्धेय ओम चैतन्य स्वरूप गगनगिरी महाराज यांना नेहमी भावणारं जे भक्तिगीत आहे तेच भक्तिगीत आज या ठिकाणी सादर करतोय. 2003-04च्या कुंभात बाबाजी भक्तिगीताचा आदेश करायचे आणि गगनगिरी महाराजांची उपस्थिती व्यासपीठावर असायची. त्यांचा माझ्यावर पडलेला तेव्हाचा तो आशीर्वादाचा हात आजही ती अनुभूती आहे. म्हणून तेच भक्तिगीत या ठिकाणी मी सादर करतो आहे. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. हर 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 महादेवरा, हर 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 महादेवरा. हर 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 महादेवरा, हर 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 महादेव. हा शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमामि शंकर. नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमामि शंकर. नमः शिवाय. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला, पंढरपूरचा विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला, पंढरपूरचा विठ्ठला. राधा मीरा रुक्मिणीचा कृष्ण सावळा विठ्ठला. राधा मीरा रुक्मिणीचा कृष्ण सावळा विठ्ठला. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेव. शिव शिव शंभो शंकरा, हर 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 महादेवरा. जनार्दनाय जनार्दनाय सद्गुरु स्वामी जनार्दनाय. चैतन्य स्वरूप सर्वेल बोलो गगन्नाथ.
सब मिल बोलो जनार्दनाय, सब मिल बोलो गगननाथाय, सब मिल बोलो जनार्दनाय, सब मिल बोलो चैतन्य स्वरूपाय। जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव, जय शिव शंभो शंकर हर 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 महादेव। सुंदर वातावरण आहे, जणू भक्ती आपणा सर्वांच्या स्वरूपात येऊन पाऊली खेळते आहे। शेवटपर्यंत सर्वांनी हात वर करा जरा जोरदार काही। किसी ने खूब कहा कि प्रेम प्रणय में क्या अगन है, चकवा चकवी से पूछो। जल में कितनी मिठास है, मछली से पूछो। गगन घन में क्या स्वर है, बन के मयूरों से पूछो। और भक्ति में कितनी मस्ती है, जनार्दन बाबा के भक्तों से पूछो, गगनगिरी बाबा के भक्तों से पूछो। शिव शिव शंभो शंकर हर 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 महादेव, शिव शिव शंभो शंकर हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव, हर 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 शिव शिव शंभो शंकर हर 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 महादेव, शिव शिव शंभो शंकर। शेवटपर्यंत हात वर जरा जोरदार काही। शिव शिव शंभो शंकर हर हर महादेव, 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 शिव शंभो शंकर हर 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 महादेव, शिव शिव शंभो शंकर हर 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 महादेव। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की। ओम चैतन्य स्वरूप गगनगिरी जी महाराज की। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की। आज के आनंद की बोलो भक्त और भगवान की। धन्यवाद। सर्वांना विनंती आहे आपापल्या जागेवरती शांततेत विराजमान व्हा। सर्वांनी आपापल्या जागेवरती बसून घ्या, शांततेत खाली बसा। सर्व संत महंत मान्यवर सर्वांनी बसून घ्या, सर्व शांततेत बसा। यानंतर मी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। बसा बसा, सर्वजण बसा। आपणा सर्वांना आशीर्वाद ते या ठिकाणी देतील। आज अशा महापुरुषांचं आगमन या सप्त्यामध्ये झालेलं आहे, ज्यांनी 9 वर्ष मौन धरलेलं होतं। 9 वर्ष जे बोललेच नाही ते आज या सप्त्याच्या निमित्तानं बोलताय। एवढंच नव्हे तर ज्यांच्या जीवनामध्ये 45 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले, ज्यांना पोटाला भाजी भाकर डाळ भात माहिती नाही, ज्यांच्या जीवनामध्ये अखंड उपवास आहेत, फक्त फळांवरती जीवन जगायचं, असे पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज 45 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले, जे फक्त फळांवरती आहेत, फलहारावरती आहेत, पैशाला स्पर्श करत नाही, महिलांना देवी स्वरूप मानून मातृशक्तीला दुरून दर्शन देतात आणि रात्री किती वाजतो, ज्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4 वाजेपासून होते, असे या संन्यास परंपरेचे गौरव पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो। आपणा सर्वांना ते या ठिकाणी आशीर्वाद देतील। धन्यवाद।
ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंस नारायणं शैवमेकम् अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविन्दमोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते मनोजैवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं भक्तात्मजं वानरयूतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरक्षा वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः तस्मै श्री ओम गगनगिरिनाथाय नमः ओम जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ओम गगगिरिनाथाय नमः ॐ गगनगिरिनाथाय नमः ओम जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ओम गगनगिरिनाथाय नमः ॐ गगनगिरिनाथाय नमः ओम जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः टाळी टाळे गगनगिरिनाथाय नमः ॐ गगनगिरिनाथाय नमः ओम जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ओम गगनगिरिनाथाय नमः ॐ गगनगिरिनाथाय नमः ओम ॐ जनार्दनाय नमः ओम गगनगिरिनाथाय नमः ॐ गगनगिरिनाथाय नमः ओम जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ओम गगनगिरिनाथाय नमः ओम गगनगिरिनाथ ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय ओम चैतन्य स्वरूप गगनगिरी महाराज की जय जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय आज के आनंद की जय आपण या अधिक मासानिमित्ताने अधिक बघत भाग्यवान झालेलो आहात कशामुळे भाग्यवान झालेला आहात की विश्वाने ज्यांना वंदन करावं वा. अशात काय विश्वाने ज्यांना वंदन करावं अशात करावं म्हणून ज्यांना विश्ववंदनीय काय म्हटलं जातं विश्ववंदनीय नाही नव्हे ज्यांचा गौरव विश्वाने केला कोणी केला विश्वाने लक्षात घ्या एखाद्या गावांनी तालुक्यांनी जिल्ह्यांनी राज्यांनी देशांनी नाही तर कोणी केला विश्वाने अखिल विश्वाने बघा ज्यांचा गौरव केला जे गौरवाने बघा ज्यांना केलेला आहे आणि त्यांचा सोहळा करण्याचं अवभाग्य की वा आणि त्या सोहळ्यामध्ये अधिकम अधिकश फलम ही अनेक पटीनं पुण्यप्राप्ती संधी आपल्या सर्वांना प्राप्त करून बघा आणि देणारे बसले आहेत म्हणून प्रथमतः ज्या महान थोर संतांच्या स्मृतीने किंवा आठवणीने हा सोहळा संपन्न होत आहेत असे विश्ववंदनीय विश्वगौरवाने केलेले श्री स्वामी गगनगिरी महाराज
यांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया. आणि गुरुबंधूचं नातं की क्या बात है. बघा काय बघा नातं असतं की नातं ते बघा एका संतांचं नातं बघा, विश्वाने वंदन करावं, त्याने गौरव करायचा ते नातं असलेले ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी बघा, ज्यांचे गुरुबंधू जे आपल्या सर्वांचं श्रद्धा असताना आराध्य देवत आपण ज्यांना मानतो, असे ओम जगद्गुरू जनार्दन यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करूया. अशा अत्यंत पवित्र आणि पावन या भूमीमध्ये असं होत असताना गंगगिरी महाराजांच्याच परंपरेमध्ये असणारे सर्व आमचे साधू संत महंत, तसंच या सोहळ्याची आयोजन समिती की ज्यांनी सुंदर असं नामचं कीर्तन नावच काय अखंड सोहळा की अखंड नाम खंड हरिनाम. म्हणून गंगगिरी महाराजांच्या मूर्तीच्या साक्षीने सुंदर अशी मूर्ती कुठून आणली ती मूर्ती कुठून आणलेली? हां खोपोली खोपोली हां आश्रमात. खोपोली बघा. अनेक वेळा बघा आम्हाला योग आलो का खोपोली जायचं. हो हो. महाराज ते पाळण्याजवळ का ते त्या पाळण्यावर बसायला राहायचे की त्या खोपोलीमध्ये, त्या खोपोलीहून आलेली बघा की ज्यांच्यामध्ये त्या मूर्ती बघा आत्मा हे करता आत्माचाच काही बघा भरलेला वाटला असतात का. हे साक्षात बघा गंगगिरी महाराज जसं काही आपल्याशी बोलत आहेत, आपल्याला आशीर्वाद दे बघा. सुंदर बघा त्या ठिकाणी दृश्य त्यांनी बाबांना पाहायला मिळालं, जिथं भजनी मंडळ अखंड त्यांना बघा नामचं भजन करीत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या धर्मशास्त्रामध्ये यज्ञाला सुद्धा फार प्राधान्य दिलं की नाही. असा सुंदर एक कुंडात यज्ञही या ठिकाणी ब्रह्मांच्या मंत्रकोशामध्ये अनेक यजमानांच्या करकर्माद्वारे हवन आणि पूजन त्यांनी चालू आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी का या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये अनेक संत, आता आमच्या आबासाहेब थोरांनी सांगितलं म्हणजे 7 वर्ष ते बाहेर चालले म्हणजे का आपलं जंगली महाराज की जंगली महाराज जे तपस्वी बघा लक्षात द्या. असे जंगली महाराज यांनी या ठिकाणी ते सहभागी झाले की हजेरी लावली. अनेक संत या ठिकाणी हजेरी लावून गेले आणि हजेरी लावत आहे की, कारण म्हणतात सामर्थ्य आहे चळवळी का सामर्थ्य चळवळीचे जो जे करीत त्यांचे माझे तिथे भगवंता दर्शन पाहिजे. यातून बघा गगनी महाराज म्हणजे काय विभूती आहेत हे सांगायची आवश्यकता नाही. असे या सोहळ्यामध्ये हां बरं पूर्णात ओके यज्ञाची पूर्णातीसुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. म्हणून जरा यज्ञ नारायणाचं आणि यज्ञ सहभागी असलेल्या गुरूंचा आणि यजमानांचा टाळीवून त्यांचा अभिनय करा. आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे की आणि शेतकऱ्यांनाही काहीतरी मॉडेल पाहायला मिळालं. पुढे आपण भविष्यात काय करावं की त्यासाठी कृषीप्रधानच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं नियोजन बघा त्यांनी करण्यात आलेलं आहे. मग आता त्यामध्ये बघा बाबांना असं वाटतं बरं का त्या कृषी प्रदर्शनामध्ये अनेक रासायनिक खतं रासायनिक औषधं त्या ठिकाणी असतील की नाही. मग त्यामध्ये की आपल्या बघा पारंपरिक शेती बघा पारंपरिक शेती जी अत्यंत महत्त्वाची आहेत, जिला सेंद्रिय शेती म्हणतात, सेंद्रिय शेती म्हणतात, जी या मानवी प्रकृतीला जीवनाला आवश्यक आहे बघा. कारण काय झालं या रासायनिक खतं औषधांमुळे काय झालं अनेक आजार रोग बघा निर्माण झाले शादी आणि त्याचे परिणाम बघा आणि या ठिकाणी अनेकांना भोगावे लागत आहेत. कारण रासायनिक खतं औषधातून काय तयार होतं विष का अमृत तयार होतं सांगा ना नाही. म्हणून पारंपरिक शेती किती महत्त्वाची सेंद्रिय शेती. आताच बघा आम्ही त्या बघा गुजरातमध्ये गेलो. गुजरातमध्ये सुंदर बघा असं गायींच्या माध्यमातून शेतीची नोंद करण्यात आली. एक गाय 1 एकर शेती किती 1 गाय 1 एकर शेती बघा म्हणजे 10 एकरपर्यंत बघा त्या ठिकाणी ती कामात येऊ शकली असते गोमूत्र निशाणाच्या माध्यमातून. असं एवढेच नव्हे तर पण म्हणतो ना वदनी कवळ नाम घेता श्री हरीचे सहज हवं तसे नाम घेता फुकाचे जेवण करिता जीत अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर बने नव्हे जाणीचे यज्ञ कर. सर्वांना प्रसादाची व्यवस्था केली भाई म्हणून अखंड वारांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू आहे. म्हणून जे जे अन्न जाते या ठिकाणी
अन्नदान करून सर्व भाविकांना प्रसादाचा गगनी मानाच्या प्रसाद लाभ करून देत आहेत. अशा अन्नदात्यांचं आणि त्यांचं नियोजन ज्यांनी केलं अशा नियोजनकरांचं अर्थात आमचे समितीमध्ये असलेले आमचे बाबासाहेब थोरात आणि आमचे दिलीपराम त्यांचे सहकार्य जर यांचे टाळीवाजून अभिनंदन या ठिकाणी लक्षात. म्हणजे गगनगिरी महाराजांच्या या सोहळ्याच्या माध्यमातून अनेक संधी काय अनेक संधी बघा प्राप्त करण्याची संधी म्हणजे वेळ या ठिकाणी ती कोणत्या काळावर पर्वकालावर अधिक मासाच्या बघा पर्व लक्षात घ्या प्राप्त झालेले आहेत. म्हणजे जे या संधीचं सोनं करून घेते आहे. मग सत्संग असेल, प्रसाद असेल, कृषी प्रदर्शन असेल, मार्गदर्शन असेल, हवन असेल, अशा प्रत्येक उपक्रमामध्ये जे सहभागी घेऊन महाराजांचा या कार्याचा किंवा उपक्रमाचा लाभ घेत आहेत अशा सर्व भक्तांचे टाळी अभिनंदन त्यांना धन्यवाद. म्हणजे इथे कशा सुकाळे वाग इथे काय सुकाळ आहे आनंदाचा पुण्याचा वाक्य म्हणून बाबांना आनंद वाटला या सोहळ्याचं बघा या ठिकाणी वैभव कारण महाराजच वैभव संपन्न होते की नाही. म्हणतात राज्याची कांदा काय भीक मागेनी त्याच्या माध्यमातून बघा या ठिकाणी या सोहळ्याचं कार्य की बाबांच्या नावाला शोभेल केवडी महाराजांच्या नावाला शोधे परंपरा शोभेल असं आयोजन नियोजन यांनी करण्यात आलेलं आहेत. आणि ज्यांनी ही भूमी उपलब्ध करून दिली की नाही त्यांचं नाव काय म्हणले ही भूमी गुंजाळ ज्यांनी भूमी बघा नाव काय त्यांचं राजीव ज्यांनी भूमी या सोहळ्यात उपलब्ध करून दिली जात त्यांचाही टाळी वाजून आपण लक्षात येऊ. म्हणजे अनेक प्रकारच्या बघा माध्यमातून पुण्य कमाई संधी बघा आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहेत. म्हणून खरोखर आपण सर्वजण भाग्यवानात. एक आठवण पण बाबांना बघा जसं आमच्या विवेकानंद नाही का मुद्दा मांडला होता आपले बघा आबासाहेब थोरांचे पिताश्री बघा आमचे संभाजीराजे बघा संभाजीराजे थोरात ती एकदा वेरूळ आले तर बरं का मस्त सफरी ड्रेस होता बरं का. तर आम्हाला आज आठवण बरं का सफरी ड्रेस मस्त घातलेला होता संभाजीराजांनी. आणि मग सहज त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि सहज विषय निघाला की आपल्या गुरुकुलच्या विद्यार्थ्याची दुधाची व्यवस्था झाली पाहिजे असाच बाबांनी मुद्दा मांडला त्यांना. मग त्यांच्या काय मनात आलं बरं का त्यांनी 2-3 गाईच पाठवून दिल्यावर काय केलं त्यानं 2 गाईच पाहिजे पाठवून दिल्यावर लक्षात दे आणि त्या गाईच्या माध्यम मग प्रथमतः त्यांनी दुधाची व्यवस्था त्या ठिकाणी सुरू झाली. आणि नंतर मग तोच आपण होतो वारसा पण होतो ना आमचे आबासाहेब थोरात आताच त्या ठिकाणी त्यांनी आठवण करून दिली बरं का. किती वर्षापासून 30 वर्षापासून आमच्या आबासाहेबांनी बरं का एक सुंदर अशी परंपरा या ठिकाणी चालू ठेवली. ती म्हणजे काय दर आठवड्याला सोमवारी बरं काय दर आठवड्याला सोमवारी 100 लिटर दूध येणार म्हणजे येणार. लक्षात टाळी वाजलो असेल का अभिनंदन बघा त्यांच्या श्रद्धेचं त्यांच्या भक्तीचं बघा आपण कौतुक केलं पाहिजे. विचार करा ना दर सोमवारी बरं का आम्ही विचारच करतो कधी बघा खावा कधी खंडन नाही की नाही. हां म्हणजे बघा या ठिकाणी काय आठवण एखाद्या गोष्टीची जर आपण काय केलं संकल्प केला ती आठवण कशी ठेवावी खरोखर आबासाहेब सांगून शिकण्यासारखं आहे. तसे आमचे बाळासाहेब थोरात आपले गुंजाळ पाटील ते बरेच दिवस आश्रमामध्ये बरं का त्यांनी तिथं पाण्याची टाकी छोटी बांधली की 1 लिटर भरून 70,000 लिटरची बघा सुरुवातीला पाण्याची व्यवस्था नव्हती मग त्यांनी मग तिने पाण्याची टाकी बांधून दिली ती असे बाळासाहेब गुंजाळ त्यांचाही पर्व जर टाळून आपण त्यांना धन्यवाद द्या. असं या सोहळ्याच्या निमित्त अनेक आठवणीनं उजाळा या ठिकाणी बघा मिळाला लक्षात घ्या. आणि आम्हाला आमचे विवेकानंदी बघा एक क्लिप दाखवली ज्या क्लिपमध्ये गगनवी महाराज बसलेले बरं का त्यांच्या चरणवशी आम्ही बसलेले आहोत आणि आमचे बरं का दिलीपराव काय करू राहिले बरं का माईकवर काहीतरी सांभाळलं असं दृश्य बघा की त्या ठिकाणी आम्हाला एक पाहायला मिळालं साधा. आणि म्हणून आता त्या ठिकाणी दिलीपरावचा बघा ज्ञानाबद्दल त्या श्रद्धेबद्दल बघा काय सांगा होतं आमचे विवेकानंद मुद्दाच मांडला काय मुद्दा मांडला म्हणे
त्यांनी जर लग्नाच्या अगोदर जर बाबाकडे आले असते ना गगनी महाराजांकडे, ते काय बनले असते संत झाले. आणि म्हणून आता ती संधी नाही ते मिळू शकले, मात्र ते काय करू शकतात आता बरं का, की पुढच्या वेळेला काय करायचं आपल्याला का गगनी महाराज चरित्र घेईन, सुंदर चरित्र बघा. कारण संतांचं चरित्र अत्यंत बघा माणसाला लाभदायक असतं, आदर्शदायक असतं, जीवनामध्ये आनंद देणारं असतं, अनेक प्रकारचा बघा लाभ त्या चरित्रातून प्राप्त होत असतो. आणि म्हणून पुढच्या वेळेला आपण अशा अपेक्षा करूया की दिलीपराव यापुढे दिलीपराव काय करतील, पुढच्या कार्यक्रमामध्ये आमचे विश्वगुरू असलेल्या श्री स्वामी गगनमान चरित्र आपल्या सगळं टाळी वाजून आपण अभिनंदन करू शकतो. काहीतरी बदल पाहिजे की नाही, कारण गीता काय म्हणते, जो अच्छा हुआ जो हो रहा अच्छा हुआ जो होने वाला वही अच्छा ही हो, परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, आणि परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. आणि परिवर्तन सृष्टीचा काही ते परिवर्तन का या दर 3 वर्षानंतर 16 केला जातो, त्याचे परिवर्तन घ्या जरा होणं आवश्यक आहे. निश्चित बघा गंगनी मला त्यांना प्रेरणा देतील, आमचे बाबाजी बघा त्यांना प्रेरणा देतील आणि त्यांच्या हातूनच बघा भविष्यामध्ये काही तर बघा बदल घडवतील. म्हणून अशा रीतीने आज या सोहळ्यामध्ये आपण एकत्र बघा आलेलं असताना काय बघा संतांचं म्हणतात, काय सांगूया संतांचे उपकार की नाही, किती उपकार बघा आपल्या या साधू संतांचे आपल्यावर आहे की नाही. आणि म्हणून अशा साधू संतांच्या उपकाराची आठवण ठेवून आपणही सुद्धा या ठिकाणी प्रपंचातून वेळ काढून उपस्थित झालात. म्हणून जे या ठिकाणी उपस्थित झाले जसं आमचे मोरपेगू दिसून राहिले बरं का, हे चिंचपूरचे दिसून राहिले बरं का, अनेक गावगायचे भक्त परिवार पारेगाव गडाचे असते बरं का आमचे लक्ष्मण होते, त्या अकोल्याचे आमचे दिसले बरं का ऋषी भाऊंचे, असे अनेक मंडळी बघा उभे राहा बरं. जे बाबी भक्ती परिवार उभे राहा ना संगमनेरचे. जय बाबाजी भक्त परिवारातील सर्व गुरु बंधू आणि भगिनी, हां महिला उभे राहा बरं, बाबांना बघू द्या. हां कोकण गावले आहे ना, अनेक गावाचे भक्त या ठिकाणी सद उपस्थित आहेत. म्हणून जे गगनी महाराजांच्या सोहळ्यामध्ये प्रेमाने आणि आनंदाने सहभागी झाले, जर टाळीवली असेल भक्तांचं आपण आम्ही लक्षात आहे आमचे बघा. धन्यवाद. बस थोड्या वेळ आपण थोडी चर्चा करूया आणि सांगतेकडे जाऊया. प्रथम एक भजन जरा वरात करा सारे वरात करा बघा. अनेक भक्त बघा आपल्या गुरुकडे येत असतात की त्या त्या गुरुकडे येत असतात आणि प्रत्येकजण काहीतरी मागत असतं बघा, देवाकडे जा गुरुकडे जा, प्रत्येकजण काहीतरी मागत असं लक्षात द्या. मात्र काय मागावं वर्गा हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जसं बघा आमची सर्व मंडळी गंगंगी काय मागतात बघा, जसं आमची काही भक्त मंडळी बाबांची सरांची काय मागतात लक्षात द्या. अत्यंत महत्त्वाचं बघा विचार बघा आमच्या काही भक्तांनी केलेले आहेत. ते काय मागतात या संदर्भामध्ये गीत बघा, एक गीत आपण या ठिकाणी बघा ऐकणार लक्षात द्या. वरात करा बघा काय मागावं बरं या संदर्भामध्ये बघा या ठिकाणी भजनं या ठिकाणी नको ती संपत्ती. आम्ही धरले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाय. स्थावर जंगम मालमत्ता हा वेगळा भाग आहे. पैशानं जर माणूस सुखी होतो तर मग आजही अनेक गर्भ श्रीमंत माणसं आत्महत्या का करतात हाही यक्ष प्रश्न आहे. म्हणून सुख संपत्ती कुठे आहे? आम्ही धरले बाबांचे पाय, सुख संपत्तीला कमीच नाय. आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो, आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो, नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. जगाच्या कल्याण घेतला अवतार, शिवभक्तीचा केला प्रसार. जगाच्या कल्याण घेतला अवतार, शिवभक्तीचा केला प्रसार. शिवभक्तीचा केला प्रसार. शिवभक्तीने पवित्र झाले मन हो, शिवभक्तीने पवित्र झाले मन हो.
आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. आपले दोन्ही हात वर करा जरा जोरदार काही नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो. आम्हाला पाहिजे गगनगिरीनाथ हो. आम्हाला पाहिजे गगनगिरीनाथ हो. भोळ्या भक्तांचे ते कैवारी संत शिरोमणी मौनगिरी. भोळ्या भक्तांचे ते कैवारी दत्त अवतारी गगनगिरी. दत्तावतारी गगनगिरी. अर्पण करूया तन मन धन हो. अर्पण करूया तन मन धन हो. आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो. नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो. आम्हाला पाहिजे स्वामी गगनगिरी हो. आम्हाला पाहिजे स्वामी गगनगिरी हो. आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो. अशा रीतीने बघा की संताकडे गुरुकडे काय मागावं आहे की निश्चित या बनवत आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जसं बघा आमच्या आबासाहेबांनी आणि दिलीप भाऊ ज्यांनी काय मागे का गगनगिरी मागून घेते वा त्यांनी बाबांनाच मागून घेते त्यामुळे त्यांना काही कमी आहे का. आताच आम्ही येतात बघितलं बरं का यांचा मोठा प्रोजेक्ट केली आमच्या आबासाहेबाचा येतात बघितला. गगनगिरी दुधापासून का दुधापासून अनेक प्रकारच्या वस्तू बघा काय की त्यात पेढा असेल दही असेल काय काय आता की नाही बऱ्याचशा वस्तू आम्ही वाचल्यावर घ्यायचा वाचल्या की ज्या आपल्या समयासाठी उपयोगाच्या आहेत. दुधापासून बघा आणि प्रकारचे पदार्थ आमच्या आबासाहेबांनी मग या उपलब्ध करून या जनताने सेवा करीत आहे. जर टाळी वाजून आबासाहेब सर अभिनंदन करी. अनेक हिरे या संगमणी जन्माला आहेत आणि बाबांच्या कार्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे बघा त्यांनी सहभाग नोंदवला आहे की त्यामध्ये आमच्या आता चकोर साहेब त्यांचं आता नावच चकोर. चकोर म्हणजे चकोर एक पक्षीवर गेला पक्षीवर एक पक्षी चकोर असे चकोर. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन की ज्यांनी बघा ज्याही आश्रमातल्या अनेक महत्त्वाच्या वास्तू आहेत त्या वस्तूंचं पूर्ण प्लॅनिंग बघा आमच्या चकोर समजा टाळीवून त्यांचं अभिनय या ठिकाणी लक्षात. अशा रीती अतिशय आनंद बघा या ठिकाणी बनवत असताना की मनुष्य जीवनामध्ये काय केलं पाहिजे बघा काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे बघा हे दोनमध्ये अत्यंत बघा महत्त्वाचे आहे. तर त्या जीवनाला अर्थ आहे. म्हणून बाबाजी काय म्हणायचे ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्यांनी गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. बघा हे ज्ञान कोणाला होतं बरं का जे गुरुचे काय जे गुरुचे लाल बघा त्यांनाच समजतं काय करावं आणि काय करू शकतं. या संदर्भामध्ये भागवतामध्ये बाबांचा अर्थ भागवत त्या भागवतामध्ये बघा सुंदराची कथा आलेली. काय कथा आली बघा शुकाचार्यांनी वर्णन केलं नारद मुनीचं. कोणाचं वर्णन केलं नारद मुनी म्हणे नारद मुनी काय करायचे नेहमी बघा फिरत राहायचे वर्ग कारण त्यांना शाप होता कोणाचा दक्षाचा आणि शाप असल्यामुळे ते नेहमी कुठे फिरायचं बघा म्हणजे संगमनेरमध्ये नाही म्हणे बघा किंवा आईला देवीनगरमध्ये नाही तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू पाळामध्ये आणि ते त्यांचं इमान वेगळंच होतं बरं का इमान वेगळंच होतं स्वच्छंद ज्याला कोणती चावीची गरज नाही पेल्टोची गरज नाही चाललं तर चाललं आणि नेहमी फिरत असताना ते काय करायचे खांद्यावर विणा घेऊन काय करायचे भजन कोणतं भजन करायचे म्हणा नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
जास्तीत जास्त बघा द्वारकेमध्ये यायचे बरं. कुठे यायचे? द्वारिका. कारण काय? शापाचा प्रभाव बरं का द्वारकेमध्ये त्यांना जास्त लागत नव्हतं. बघा लक्षात येईल. म्हणून ते जास्तीत जास्त फिरून फिरून कुठे जास्त यायचे? कारण तिथं कोण राहायचं? प्रत्यक्ष भगवान कृष्ण राहायचं भगवान श्रीकृष्ण. आहे की? भगवान कृष्ण वास्तविकता असल्यामुळे नेहमी कुठे कुठे गेले फिरून कुठे यायचे? द्वारिकापुरी. असे नारद मुनी बघा काय आवड बघा त्यांना एकमेकाबद्दल होती की नाही. श्रीकृष्ण भगवंतालाही नारद मुनी आवडायचे, नारद मुनी नाही. तसं आपणही गगनी महाराज आवडायचं ना, गगनी महाराज आपला आवडायचे की नाही. वा. असं आपण सर्व आवडते की नाही लक्षात. असे ते आवडते बघा एकमेकाचे. ते एकदा काय झालं, असं कीर्तन भजन करता करता नारद मुनीचं इमान म्हणजे नारद मुनीचं कुठं आगमन झालं? वसुदेवाच्या घरी. कोणाच्या घरी? वसुदेवाच्या घरी आगमन झालं. वसुदेव राजे होते, राजे, कारण श्रीकृष्ण भगवानचे पिताश्री वडील होते. आणि आगमन झाल्यानंतर प्रथम बघा वसुदेवांनी काय केलं? साष्टांग नमस्कार. काय केला? साष्टांग नमस्कार. नारद मुनीने साष्टांग नमस्कार केला. कारण नारद मुनी म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा अवतार. लक्षात घ्या, भगवंत स्वरूप. म्हणून प्रथम नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर काय केलं बघा महिला मंडळीनं? सोन्याचं ताट आणलं. कोणतं ताट आणलं? सोन्याचं ताट. आता नाही का वाण देऊन राहिलं बाया. कोणी स्टीलचं ताट आणतं, कोणी तांब्याचं ताट आणलं. त्या ताटावर कोणी अनारसे, कोणी भत्ताशेवर, कोणी निरंजन, अशा अनेक वस्तू बघा वाण देत असतात. म्हणून ज्या महिला बघा ज्या महिलांनी या अधिक मासामध्ये काही ना काही दान केलं बघा. म्हणजे वाणामध्ये दान केलं, जर टाळून त्या असं महिलांचं बरं का. म्हणून बघा ज्या महिला वाण करते ना त्या वाणाच्या राहतील, वाणाच्या राहतील बरं का. काय? त्या वाणाचे म्हणजे आपण तो वाण चांगला वाण बघा. वान गुण. मात्र कोणत्या महिला ज्या काही ना काही वाण बघा देवाला देते लक्षात. आणि म्हणून मग कोणतं ताट आणलं गेलं? सोन्याचं ताट. कुणी आणलं? वसुदेवांनी आणलं. त्या ताटामध्ये नारद मुनीचे चरण काय केले? ठेवण्यात आले. आणि चरण ठेवल्यानंतर वसुदेवांनी काय केलं? पंचामृताने दही, दूध, तूप, मध आणि साखर अशा मधुपर्क विधागाने म्हणजे पंचामृताने पाद्यपूजन कोणाचं केलं? नारद मुनीचं केलं. आणि पाद्यपूजन झाल्यानंतर नारद मुनींना सुंदर असं उच्च सिंहासन बघा बसायला देण्यात आलं. आणि स्वतःसुद्धा वसुदेवांनी काय केलं? बसायला आसन घेतलं. दोन्ही बघा समोरासमोर बसले बरं. कोण कोण समोरासमोर बसले? जसं आता म्हणजे बाबा तुम्ही समोरासमोर बघा, तसं नारद मुनी आणि वसुदेव बघा समोरासमोर बसलेले आहेत. मग जसं का तुम्ही एकत्र बसणं गप्पा मारत्या, चर्चा करत असता, त्याप्रमाणे वसुदेव आणि नारद यांचा संवाद झाला. संवाद काय चर्चा बघा, काय संवाद झाला लक्षात घ्या. पण वसुदेवा काय म्हणतात नारद मुनींना? म्हणे हे नारद म्हणे आपण माझ्या घरी आलात. काय? आपण माझ्या घरी आला म्हणे हेच फार माझं मोठं भाग्य म्हणा. काय? स्वतःच्या भाग्याचं वरून बघा वसुदेवाने केलं. नाही नव्हे, आपल्यासारख्या संतांच्या सान्निध्याने आम्ही कृतकृत्य झालो म्हणे. काय झालो? आम्ही कृतार्थ झालो. लक्षात घ्या, संतांच्या संगते बघा काय महिमा असं लक्षात घ्या. वर्णन केलं कोणी? वसुदेवाने नारद मुनीचं. म्हणे आपण भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहात म्हणे. कोणापेक्षा? भगवंतापेक्षा. देवापेक्षा बघा संत श्रेष्ठ सांगलेले आहेत. कारण काय बघा त्या ठिकाणी नाथमाने वर्णन केलं. त्या देवापरी साधू अधिक हे सहज मज मानेले देख. देव चरिते उठे सुख दुःख साधू निर्दोष सुखाय जाते बघा. कारण देवाला राग आला ते शाप देत्या आणि प्रसन्न झाले तर आशीर्वाद देत्या. इकडं मात्र संत कधी शाप देत नाही. निमित्त काय देता? दुसऱ्याचं भलंच काय बघा करण्याचं. अशा द्या. म्हणून म्हणतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. म्हणून आपण बघा आपलं गगनी महाराजांचं जीवनचरित्र बघा, जनानंद स्वामींचं जीवनचरित्र बघा. त्यांनी लोकांनी त्यांना किती त्रास दिला असला, मात्र त्यांनी काय केलं? सर्वांना आशीर्वाद बघा कल्याण कसं असा प्रयत्न केला शाळेत. म्हणून अशा रीतीने बघा वसुदेवांनी वर्णन केलं कोणाचं? नारद मुनीचं. आणि नंतर बघा सुंदर असा प्रश्न बघा केला बघा. जो प्रश्न
तुमच्यासारख्या सर्व संसारी जीवांना गरजेचा बरं असा सुंदर प्रश्न वसुदेवाने नारद मुनीला केला. काय प्रश्न केला म्हणे नारद म्हणे या भवसागरातून मी पायी चालत जाईल म्हणे. काय प्रश्न केला? या भवसागरातून मी पायी चालत जाईन असा मला भागवत धर्म सांगा म्हणे. कोणता धर्म सांगा? भागवत धर्म सांगा. सुंदर बघा प्रश्न वसुदेवाने नारद मुनी केला. मग नारद मुनी मग बघा काय म्हणतात वसुदेवाला म्हणे वसुदेवा तुझी वाणी धन्य म्हणे की तू असा प्रश्न केला की ज्या प्रश्नामुळे सर्व जगाचं कल्याण होईल म्हणे. कोणता प्रश्न केला? संपूर्ण जगाचं कल्याण ज्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आहेत असा प्रश्न म्हणून तुझी वाणी धन्य बघा असं कोण म्हणतायत? कोण होतं आहे? नारद मुनी का वसुदेवाला म्हणत आहे. आणि मग त्या ठिकाणी बघा एक इतिहास सांगितला. इतिहास कोणी? नारद मुनी. बघा काय प्रश्न होता वसुदेवाचा? ह्या भवसागरातून मी पायी चालत जाईल असा मला भागवत धर्म सांगा. म्हणजे या भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग मला सांगावा असा प्रश्न बघा वसुदेवाने केला होता. मग त्याला पूर्वीचा इतिहास बघा नारद मुनी वसुदेवा सांगा. काय इतिहास सांगितला म्हणे स्वयंभू मनुचा पुत्र प्रियव्रत म्हणे. काय? स्वयंभू मनुचा पुत्र प्रियव्रत, प्रियव्रताचा पुत्र अग्निहोत्र, अग्निग्रह, अग्नीचा पुत्र नाभी, नाभीचा पुत्र ऋष्य. बघा जशी परंपरा असते ना तुमची परंपरा असते तसं बघा परंपरा सांगितली बघा इतिहास. काय सांगितलं? प्रथम स्वयंभू मनुचा पुत्र प्रियव्रत, प्रियव्रताचा पुत्र अग्निग्रह, अग्नीचा पुत्र नाभी, नाभीचा पुत्र ऋषभ. ज्या ऋषभाला किती मुलं होते? 100. तुम्हाला कोणाला आहे की एवढे? बरं का लक्षात घ्या. जास्तीत जास्त तुम्हाला किती राहत्या? आता बघा आमच्या साधू संतांनी काय आशीर्वाद दिला? मग तुम्हाला काय आशीर्वाद दिलेला आहेत सांगा बरं. तुमच्या सर्व गृहस्थी लोकांना साधू संतांनी काय आशीर्वाद दिला? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बरं का? वा. काय आशीर्वाद दिलेला आहे? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. नीट अर्थ लक्षात द्या बरं का. सर्व हिंदूंसाठी बघा आमच्या साधू ऋषीमुनींनी काय आशीर्वाद दिला? अष्टपुत्र सौभाग्यवती. की 8 पुत्र तुम्हाला झाले पाहिजे. किती बघा दूरदृष्टिकोन कोणाचा होता? ऋषीमुनींचा होता. की हिंदूंना किती मुलं झाले पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त? बरं का 8. किती मुलं झाले पाहिजेत? 8. मग हिंदूंनी पालन केलं का त्याचं? नाही. आमच्या साधू संतांच्या आशीर्वादाचं पालन हिंदूंनी केलं नाही आणि त्यामुळे हिंदूंची संख्या घटली आणि कोणाची वाढली तुम्ही जाणून घ्या. म्हणून बांगलादेश का तयार झाला? पाकिस्तान का तयार झाला? कशामुळे तयार झाला? युद्धामुळे पाकिस्तान तयार झाला नाही है की? तर कशामुळे तयार झाला? मेजॉरिटी. लक्षात घ्या. म्हणून साधू संत जे सांगतात किती रहस्य त्यामध्ये दडल्यासारखी. काय म्हणलेले साधू संतांनी? अष्टपुत्र सौभाग्यवती. मग जर का विचार करा सर्व हिंदूंनो, तर आमच्या साधू संतांच्या आशीर्वादाचं पालन केलं असतं आज आज कोणी सांगितलं जास्त सांगा जास्त? बांगलादेश तयार झाला असता का? पाकिस्तान तयार झाला? मग त्याला कारणीभूत कोण आहे? हिंदू लक्षात घेऊन. कारण काय तुम्ही ऐकलं नाही साधू संतांचं. आणि मग ऋषभाच्या चरित्रावर आपल्याला आठवण आहे बरं का. 100 पुत्र झाले कोणाला? ऋषभाला. पहिल्या पुत्राचं नाव काय होतं? भरत. बघा भरत. ज्या भरताच्या नावावरून या देशाला काय नाव पडलेलं आहे? भारत. म्हणून बरं का आपल्या देशाला इंग्रजीमध्ये सुद्धा काय म्हणायचं? भारत. बघा इंग्रजीमध्ये सुद्धा काय म्हणायचं? भारत इज माय कंट्रीज म्हणायचं बरं का. काय भारत इज माय कंट्रीज म्हणायचं. दुसऱ्या शब्दाने आपल्या भारत देशाचा उल्लेख करायचा नाही बरं का. भारताला काय म्हणायचं? भारत का भारत मला लक्षात बरं का. दिलीप गाव आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. समजा तर यांचं नाव काय? दिलीप की नाही का त्यांचं आबासाहेब आहे. या का यांना हिंदीमध्ये काय म्हणतील? दिलीपन आबासाहेब म्हणतील. इंग्रजीमध्ये काय म्हणतील? इंग्रजीमध्ये काय म्हणते मला? दिलीप आहे की नाही. म्हणजे भाषा कोणती असो त्याच्यामध्ये नाव बदललं जात नाही. जे ते बघ. मग आपल्या देशाचं नाव काय आहे? भारत. आपल्या देशाचं नाव काय आहे? मग कोणत्याही भाषेमध्ये आपल्या देशाला काय म्हणलं पाहिजे? भारत. आहे की लक्षात घे.
मात्र या इंग्रजांनी काय केलं माहिती आहे का, दिलीपराव नाव बदलवून दिलं. का बदलवून दिलं? त्यांना भारताचं वैभव सण होत नाही बरं का, भारताचं कोणती गोष्ट त्यांना सण होत नाही, म्हणून त्यांनी काय केलं, बेइज्जत व्हावी म्हणून असं नाव काय देऊन टाकलं भारताला इंग्रजीमध्ये बरं का. हे बेइज्जत करणार नाही बरं का इंग्रजीमधलं नाव भारत देशाचं. म्हणून बाबांनी सर्वांना विनंती बरं का, सर्वांना आपल्या देशाला सर्वांनी काय म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय. म्हणून सर्वांनी काय म्हणायचं आपल्या देशाला, इंग्रजीमध्ये संबोधायचं भारतच म्हणावर, भारतच म्हणा. त्या शब्दाने उल्लेखच करायचा नाही. कारण त्यांनी काय होईल माहिती आहे का, आपणच आपल्या देशाची बेइज्जत करण्याचं बघा आपल्याला पाप लागेल बरं. काय लागेल? पातक. जे आपल्या देशाला इंग्रजीमधून उल्लेख करतील ना त्या शब्दाचा, त्यांनी काय होईल, आपणच आपल्या मातेची बेइज्जत केली असं बघा होऊ शकतं लक्षात. म्हणून आपल्या देशाला सर्वांनी काय म्हणायचं आहे, भारत. भारतच्या नावावरून काय बरं बघा बघा भारत किती झाले आता, 99 उरले की नाही. 99मध्ये काय केलं बघा त्यामध्ये, काय बघा त्यांनी नियोजन लावलं बघा, 100 पोरांचं नियोजन कसं बृहस्पतीरावांनी ऐकलं बरं का. पहिला पुत्र भरत, दुसरं 9 जे मुलं होते ना त्यांना 9 खंड पृथ्वीचं राज्य दिलं, मग राजा बनवलं. खाली किती उरले? 90 नाही. आता 90मध्ये बरं का ऐका, 81 पुत्रांना काय केलं, मोक्ष धर्माचा प्रचार करण्यासाठी 100 जगात पाठवून दिलं. कशाचा प्रचार? धर्माचा मोक्ष धर्माचा प्रचार करण्यासाठी 81 पोरं बरं का कुठं जगामध्ये पाठवून दिले. खाली किती उरले? 9. आणि ते 9 म्हणजे कोण आहेत? 9 नारायण. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आई रोत विमिलचे मशम. शमस कर भाजन. आणि ते 9 नारायण बघा. जसा इथं कार्यक्रम चालू आहे ना तसा जनक राजाचा बघा वैभवशाली कार्यक्रम चालू होता. जसा आज इथे गगनगी महाराजांचा कार्यक्रम चालू आहे सुंदर असा वैभवशाली, तसा जनक राजाचा कार्यक्रम चालू होता. कशाचा? यज्ञाचा कार्यक्रम चालू होता. ते ऋषिमुनीच्या रस्त्याने जात होते. बघितलं जनक राजाने रस्त्याने ऋषिमुनी जात आहेत, तर त्या जनक राजाने काय केलं बघा, धावत पळत त्यांच्या स्वागताला गेले आणि काय केलं, साष्टांग नमस्कार त्या ऋषिमुनींना केला आणि हात जोडून काय प्रार्थना केली, म्हणे माझा यज्ञ चालू आहेत, आपण काय करावं, आपल्या कर्कामद्वारे यज्ञाची पूर्णावती करावी. जसं आता का ती पूर्णावती नाही का रस्त्यात येतात, ते पूर्णावती बघा यज्ञाची आपल्या करणं अशी विनंती केली. आणि त्या विनंतीला मान देऊन मग ते 9 नारायण कुठे आले होते, यज्ञमंडपाकडे आले बघा. काय बघा सामर्थ्य त्या नवनारायणचं होतं. ज्या वेळेला त्या नवनारायणचं आगमन झालं ना यज्ञमंडपामध्ये, तर ऋषी मुनी यजमान ब्राह्मण सगळं उठून बघा बरायला स्वागताला. एवढेच नव्हे तर त्या यज्ञकुंडातली अग्नी बघा, काय त्या यज्ञकुंडातले 3 अग्नी प्रगट झाले. किती अग्नी? 3 अग्नी बरं का, लक्षात घ्या. त्या 3 अग्नी प्रगट होऊन काय केलं, त्या नवनारायण दर्शन दिलं बरं का, लक्षात घ्या. काय सामर्थ्य असतं लक्षात घ्या तपश्चर्याचं. आणि मग त्या नवनारायणच्या हस्ते पूर्णावती संपन्न झाली. त्यांचंही पाद्यपूजन जनक राजाने केलं, त्यांना आसनावर बसवलं आणि प्रश्न बघा केला. कोणी प्रश्न केला? जनक राजाने प्रश्न केला का नवनारायणा. जो इकडे वसुदेवाने प्रश्न केला होता ना, तो प्रश्न कोणी केला? जनक राजाने केला बरं का. काय प्रश्न केला जनक राजाने त्या नवनारायणना? म्हणे हे नवनारायणानं, ह्या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे की? वसुदेवाच्या प्रश्न सरळ प्रश्न की फक्त वाक्य रचना वेगळी, शब्द वेगळे, मग अर्थ तोच लक्षात द्या. तिकडे प्रश्न काय आहेत? या बहुसांग तरुण जाईल याचंही मला भागवत धर्म सांगा. आणि इकडे प्रश्न तोच प्रश्न आहे, काय या मनुष्य जीवाचं कल्याण कसं आहे बघा. आणि मग त्याचं उत्तर कोणी दिलं? कवी नावाचं नवनारायणचे पहिले कवी या नारायण दिलं. काय उत्तर दिलं थोडक्यात बघा, आपला संपू आता 5 मिनिटामध्ये. काय उत्तर दिलं कवी या नारायणाने? की म्हणे बघा, भगवंताने हा मनुष्य दिला, या मनुष्य देहामध्ये भगवंताने काय केलं, प्रत्येकाला सारखंच डोळे नाक दिले, की सर्व इंद्रिय सारखे दिले की नाही. 2 पाय दिले, 2 हात पाय, 2 डोळे, 2 कान, सर्व काय इंद्रिये प्रत्येकाला सारखी दिली बरं का. आणि मग त्या 10 इंद्रियांच्या माध्यमातून काय केलं भाषा बरं का. पहिलं इंद्रिय होतं मन का. मन हे अत्यंत का महत्त्वाचं इंद्रिय आहे की नाही. आपल्याला प्रत्येकाला मन आहे की नाही.
आता तुम्ही सर्व बसेले, मात्र मनाने बसेले का? शरीराने बसेले, मनाने 100% नाही बरं का. कोणाचं मन कुठं गेलं असं, कोणाचं मन कुठं असं, मात्र शरीराने तुम्ही बसेले, मात्र मनाने 100% गॅरंटी नाही बरं का. असं ते बघा, ऐका मायला म्हणलं, मनाने काय करावं बघा, मनाने काय केलं पाहिजे याचं उत्तर कोणी दिलेलं आहे बघा, कवी येणार बघा, कवी नारायण दिले. का उत्तर दिलं? मनाने काय करावं? भगवंताचं ध्यान करावं. काय करावं? भगवंताचं ध्यान करा. बघा किती महत्त्वाचं विषय की बघा, जे मनाने ध्यान करते मग बाबाजी काय म्हणायचे, शिव ध्याय ध्यान मिटे जाय वांदा. काय? शिव ध्याय ध्यान मिटे जाय वांदा. जो ध्यान करील त्याला कोणताही वांदा येणार नाही. म्हणून मनाने ध्यान करावं. पायाने काय करावं? दररोज कुठे जावं? मंदिरामध्ये. पायाने दररोज कुठे जावं? मग आपल्या गावात परिसरामध्ये जी मंदिर आहे ते कशासाठी आहेत बरं का, हा नीट मुद्दा लक्षात बरं का. म्हणून महिलांनी एक खबरदारी घ्यायची बरं का. एक प्रश्न आहे सर्व महिला मंडळ बाबांचा, आता तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी किती खर्च करता की नाही? त्याला पाटी दप्तर, त्याचं भोजनाची व्यवस्था, त्याची फीज, कितीतरी लाखो रुपये खर्च बघा त्या मुलांच्या शिक्षणासाठी महिला करू राहिल्या की नाही, किंवा आईबाप करू राहिले. मात्र बाबांचा प्रश्न पुढचा ऐकावर का महिलांना, जसं शिक्षणासाठी लाखो रुपये तुम्ही खर्च करतात, तर मुलांच्या संस्कारासाठी किती रुपये खर्च करता? सांगा बरं बाबांना. आता हे उठून एखाद्या महिलेने सांगा, मी माझ्या मुलाच्या संस्कारासाठी इतके रुपये खर्च करतो बरं का. एखाद्या महिला उभे राहून सांगा बरं. शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च होऊन राहिले बरं का. किती? शिक्षणासाठी. आणि कशासाठी? शिक्षणासाठी. मात्र ज्याची गरज आहे त्या संस्कारासाठी किती खर्च करून राहिले सांगा बरं. म्हणून माता लक्ष्मण बाबांचा बघा या ठिकाणी बघा मुद्दा लक्षात बरं का. ते महिलांनी काय करा बरं का, मुलांकडे काय द्यायचं, एक दिवा दिवा द्यायचा हातात, आणि काय सांगायचं आहे म्हणजे मंदिरामध्ये देवाला म्हणे दर्शन करून, किंवा हार द्यायचा, काय देवाला हार घालून, किंवा काय करायचं पंचपाळ द्यायचं, जाय पूजा करून, किंवा अगरबत्ती द्यायची, अगरबत्ती लावणे. अशा काही ना काही बघा मुलांकडे द्यायचं. त्या मुलांना कुठं पाठवायचं? कोणी पाठवायचं मुलांना? का थिएटरमध्ये पाठवायचं? काही तर ठिकाणी वर्षात. मग मुलांना कुठे पाठवायचं बघा, ज्या माता भगिनी आपल्या मुलांना दररोज कुठे पाठवती? मंदिरात पाठवती. आणि एवढंच नाही तर बघा मंदिरात पाठवायचं नाही, त्याचबरोबर काय करायचं त्या मुलांना बघा तुमचं दर्शन घ्यायला लावा. काय लावा? तुमचं दर्शन तुमच्या मुलांनी गेलं भाषात घ्या. अशा रीतीने बघा जे मुलं दररोज आपल्या आईवडिला दर्शन घेतील, तर मंदिरात जातील, तर त्यांचा ॲक्सिडेंट होणार. लक्षात घ्या. काय फायदा आहे? त्यांचा ॲक्सिडेंट होणार नाही, त्यांना हार्ट अटॅक येणार. किती मोठा फायदा आहे की नाही. मग वेळ किती द्यायचं होतं? 5 मिनटाचा वेळ द्यायचा, पाय पडायला लावायचं आणि कुठं पाठवायचं? बोला ना, आवाज बोला. जर मोठ्याने बोला ना. कुठं पाठवायचं? हां, काय नुकसान होणार तुमचं का? किती फायदा आहे की नाही. मग कोण महिला आता बघा मंदिरात पाठवते आणि वरती करा बरं. मी दररोज माझ्या मुलांना काय पाठवणार? मंदिरात पाठवणार आणि वरती बोट करा ना. काय ते आपल्याला महाराजांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे की नाही. तर खऱ्या अर्थाने आपला वेळ इथं येऊन उपयोग आहे. नाही तिथं आल्या तशाच गेल्या. तुकाराम म्हणता ना, आल्या तशा गेल्या. तुका म्हणे आयशाबाईन जन्मून गेल्या वाया, नुसत्या आल्या प्रसाद घेतल्या तशाच घरी गेल्या. लक्षात द्या की. म्हणून ज्या माता भगिनी बघा आपल्या मुलांना कुठे मंदिरात पाठवणार आहेत, स्वतःचं दर्शन म्हणजे पाय पाडायला नाही, जरा टाळ्या होऊन त्या महिलांचं अशा लक्षात. तर खऱ्या अर्थाने बघा जे आईबाप अशाने खबरदारी घेतील संस्काराची, तर म्हातारपणी त्यांचं जीवन आनंदात जाईल. कसं आहे जीवन? आनंद. म्हणजे त्यांना रडायची पाळी येणार बरं का दिलीपराव. मात्र केव्हा? मुलांना काय करा? संस्कार लावा. तर खऱ्या अर्थाने बघा जन्मदिन जाईल फायदा आहे. नाही तर जन्म दिला किती रुपये खर्च केले आणि त्यांनी तुमचं ऐकलंच नाही, तुमचे म्हातारपणी मला जीवच राहायचं, सेवाच केली नाही, तुमच्याकडे लक्ष दिलं नाही. तुम्ही स्वतः म्हणते ना, हे विनाकर्मी जन्म घेता. तुम्ही आईबाप स्वतःचे म्हणता की नसतं झालं कपाळ. हां, म्हणून अशी पाळी येऊ नये म्हणून ही खबरदारी बघा आमच्या गगनी महाराजांच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं सर्वजण केला अशी बघा विनंती आमच्या गगनी महाराजांच्या चरणी आम्ही करत असतो.
अशा रीतीने असे बरेच मुद्दे बरं का. त्याप्रमाणे बघा घरी काय ठेवायचं बघा, गाय एक प्रति कोणती बघा, मात्र ती गायसुद्धा कोणती ठेवायची, जर्सी नाही बरं का. कारण जर्सी गायच्या दुधाने अनेक आजार होतात, आजार होतात आहे की नाही. पण कोणती गाय ठेवायची, स्वदेशी. कोणती गाय, स्वदेशी गाय बघा आपल्या घरात ठेवा. आणि काय म्हटलं मग, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. की जर्सी गाय असल्यावर देवाचे पाय राहणार का, देवाचे पाय राहणार नाही. मग ते कोणती गाय असल्यावर स्वदेशी गावरान. ज्याच्या घरी गाय असेल तिथे कोणाला राहावं लागेल, भगवंताला. म्हणून गाय काय ठेवायची, लक्षात आलं ना. प्रत्येकाने काय करायचं, आपल्या घरी एक गाय ठेवा, लक्षात द्या. त्याचप्रमाणे आता शेवटचं मुद्दा लक्षात द्या. आणखी का लक्षात द्या माता भगिनीनो, आणखी काय 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 सांगितलं जातं बरं का. आपण बघा आपल्या भारतीय संस्कृतीचं आचरण केलं पाहिजे. म्हणून बाबाजी सांगायचे पतीचा आदर. काय, पतीचा आदर म्हणजे स्त्रियांनी कधीही पतीला आरे करायची भाषा करायची नाही. तर पतीला कोणत्या नावाने हाक मारायची, एकदा देवाच्या नावाने हाक मारा. नारायण पांडुरंगाचं ऐकायचं, पती राजाच्या घरच्यांचंच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं, कारण काय माहिती आहे, कारण काय, तुम्हाला जन्मभर कुठं राहायचं आहे, आईबाबाच्या घरी राहायचं आहे का पतीराच्या घरी राहायचं आहे, सांगा ना, कोणाच्या घरी राहायचं आहे. मग ज्यांच्या घरी राहायचं आहे ना मरेपर्यंत त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही. नाही तर काय काय बाय बरं का, राहत्या पतीच्या घरी ऐकायचं कोणाचं, आई बापाचं बरं का. सांगा कसं काय ताळमेळ बसेल की नाही. म्हणून महिलांनी वगैरे खबरदारी घ्या बरं का. ज्या महिलांना वाटतं आपलं सार्थक व्हावं, काय आपल्या असे जन्म सार्थक व्हावं, धन्य आपला जन्म व्हावा, त्या महिलांनी त्या धर्माचं पालन करा. म्हणून बाबाजी म्हणायचे धर्म करा त्याने देव येतील घरा. पतीचा आदर, सेवेला सादर, भुकेल्याची कदर, डोक्यावर पदर, तीच भारतीय मदर. जर टाळीवर ज्यांच्या डोक्यावर पदर बरं का. अहो आपल्या भारताच्या राष्ट्रपती होऊन गेल्या प्रतिभाताई पाटील की, त्या शिकलेल्या होत्या, त्या कमी शिकलेल्या होत्या. आजच्या गाव थोड्या बरी शिकल्या ना, त्यांच्या डोक्यावर पदर राहत नाही बरं का. मग आमच्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होऊन गेल्या, त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी खाली आला का आला नाही. लक्षात द्या की ज्ञान ज्ञान द्या, लक्षात द्या. मोठी माणसं कशी मोठ्या लक्षात घ्या. म्हणून स्त्रियांनी बघा आपल्या भारतीय संस्कृतीचा बघा आचार विचार करणं किती गरजेचं की. त्याप्रमाणे बघा घर में आई, काय घर में आई, घराचे सर्व सूत्र कोणाकडे असावे, आईकडे बघा. घर में आई, गोठे में गाई, गोठ्यात काय असाव्या, गाई. घर में आई, गोठे में गाई, खेत में भाई, उसके क्या देखे कमाई. अशा रीतीने बघा वैभव कोणाला प्राप्त होतं. त्याच्या उलट काय सांगितलं, घर में साला, गोठे में हेला, आणि खेत में नाला, उसका कभी न हो भला. बरं का. मग भलं कसं होईल बरं का, ह्याचं ज्ञान विषय लक्षात घ्या. अशा रीतीने अनेक मुद्दे बघा मनुष्य जीवनासाठी आहेत. त्यासाठी काय करावं काय करू नये, त्यासाठी का बाबाजींचे साधू संतांचे प्रवचन आहे का, मार्गदर्शन आहे का, निश्चित बघा आपल्या ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण पुनश्च हे आमचे दिलीपराव आबासाहेब थोडे असतील, त्याप्रमाणे महाराजांचे पाटणकर, काय त्यांचं पाटणकरचं नाव विषाद बघा पाटणकर. या सर्वांनी सुंदर असं नियोजन केलं. पुढचे टाळे होऊन त्यांचा अभिमान धन्यवाद द्यायचा. आणि एक भजन बरं का, बरोबर हात करा, उभं राहा. आनंद उत्सव काही किती आनंद बघा या ठिकाणी आपल्याला या सोहळ्याच्या निमित्ताने. आमचे सर्व संत बघा की मोठ्या आनंद प्रेमाने आपापला आश्रम सोडून या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत. आज सर्व संत जर टाळीवाले पण यांचं सर अभिनंदन धन्यवाद बरं. हो होणार आहे. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय.
शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम। शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम। रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय राम। रामदास की कुबड़ी बोले श्री राम जय जय हाँ राम। ओम नमो भगवते पुना ओम नमो भगवते जनार्दनाय। मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम। मीराबाई की एक तारी बोले कृष्ण कृष्ण राधे श्याम। जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 राम। जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 राम। ओम नमो भगवते ओम नमो भगवते जनार्दनाय। विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। सर्वांनी पाऊली खेळा, टाळी वाजवा. हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। बाबाजी माझे मी बाबाजींचा। विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। बाबाजी माझे मी बाबाजींचा। विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। बाबाजी माझे बाबाजी माझे मी बाबाजींचा। ओम नमो भगवते जनार्दनाय। ओम नमो भगवते जनार्दनाय। जय बाबाजी. बसून घ्या. सर्वांनी 1-2 मिनटं शांततेमध्ये बसा. सर्वांनी डोळे बंद करा. पूज्य महाराजांचं 2 मिनटं आपण ध्यान करू. पूज्य ओम चैतन्य गगनगिरी महाराजांचं 2 मिनटं ध्यानाच्या माध्यमातून आपण स्मरण करू. सर्वांचे डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. 2 मिनटाचं ध्यान होईल. त्यानंतर आयोजन समितीच्या वतीनं काही सूचना आणि आभार मानल्या जातील आणि त्यानंतर समाप्ती होईल. सर्वांनी शांततेमध्ये 2 मिनटं ध्यानस्थ बसा. सर्वांचे डोळे बंद. हरिओम. शांती शांती शांती. आजच्या कार्यक्रमाच्या समाप्तीकडे जात असताना सर्व आयोजन समिती, आबासाहेब तुम्हाला आणि बसलेल्या सगळ्यांनाच एक विशेष निमंत्रण आहे. 30 जूनपासून ते 7 जुलैपर्यंत श्री क्षेत्र अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या पावनभूमीमध्ये पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या आशीर्वादाने आणि पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या पावन उपस्थितीमध्ये यज्ञ अनुष्ठानाचा कार्यक्रम संपन्न होतोय. हजारो भक्त महाराष्ट्रामधनं ज्या अयोध्येमध्ये कार्यक्रमाला जात आहे, आपल्या सगळ्यांना त्या कार्यक्रमाचं सादर निमंत्रण. 1 मिनटं उठू नका, खाली बसा. सगळ्यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण इथं देतो. आज पूज्य बाबाजींबरोबर आलेले आमचे सर्व पूजनीय संत स्वामी श्रीपादानंदजी महाराज, स्वामी भगीरथानंदजी महाराज, आलेल्या सगळ्या संतांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः जसे प्रापंचिक लोक महाराजांचे शिष्य आहेत, तसे संन्यासीसुद्धा काही शिष्य महाराजांचे आहेत, ज्यामध्ये आमचे उल्हासगिरी महाराज इथं आहेत, अन्य काही संत इथं उपस्थित
उपस्थित आहे त्या सगळ्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आदरणीय महाराजांच्या सेवेमध्ये ज्यांनी विशेष कार्य केलं अशा आमच्या आदरणीय आशिष भाईजी, ज्यांचं सुद्धा या निमित्तानं स्मरण त्या ठिकाणी करणं विशेष आहे. मी त्यांचंही अभिनंदन करल. ज्यांनी महाराजांची खूप सेवा केली. कोणताही महाराजांचा फोटो बघा, जसं जनार्दन स्वामींना आपण पालखीमध्ये उचलून घ्यायचो तसं ओम चैतन्य गगनगिरी महाराजांना जे नेहमी आपल्या पाठीवरती त्या ठिकाणी घेऊन महाराजांची सेवा करायची ते आमच्या आशिष भाईजी, ज्यांचंही या निमित्तानं मी विशेष अभिनंदन करल. आदरणीय आमचे पाटणकरजी इथं उपस्थित आहेत, त्यांचंही विशेष अभिनंदन आहे. त्यांची कन्या लहान अमृता, कुठे आहे अमृता? अमृताचं सुद्धा एकदा टाळी वाजवून अभिनंदन. बाळा उभी राहा, तिथं उभी राहा. अमृताचंही खूप खूप अभिनंदन, तिलाही खूप खूप बाबांचे आशीर्वाद. त्याचबरोबर मी आपल्या सगळ्या आयोजन समितीचं अभिनंदन करत असताना आमच्या शर्मा बंधूंनाही धन्यवाद आहे. आमचे महेशजी आणि त्यांचे बंधू योगेशजी, त्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन आहेत. मी आदरणीय दिलीपरावांना विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आभार मानतील आणि आजच्या कार्यक्रमाची समाप्ती करतील. धन्यवाद. आपण त्यांना असं म्हणू, शिवभक्त पारायण अर्थात गगनगिरी महाराजांचे परम भक्त ते आहेत. म्हणजे महाराजांचे ते एक प्रवक्ता आहेत महाराजांचे, म्हणून ते आपल्या सगळ्यांना काही सूचना आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आभार मानतील. धन्यवाद. गिरी महाराज म्हणजे वाचस्पती. आज आपल्या विश्वगौरव विशित परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या या सप्ताहस्थळी महाराजांचे समकालीन असणारे किंवा ज्यांना गुरुबंधू मानले गेलेले असे राष्ट्रसंत सन्मान्य श्री प्रातस्मरणीय वंदनीय जनार्दन स्वामींचे परमशिष्य, की शिष्य कसा असावा. पुराणातल्या अनेक गोष्टी तुम्ही मी ऐकल्यात, अनेकांनी ऐकल्या, पण गुरुचा शिष्य कसा असावा तर गुरुचं नाव 1000 पटीने मोठा करणारा शिष्य असावा. आणि ती भूमिका सार्थ ज्यांनी पार पाडली. आपल्या गुरुचं नाव अजरामर केलं, नुसतं अजरामर नाही केलं, हिंदुस्थानात नाव वाढवलं. त्यांना आपण गुरुदेव जनार्दन स्वामी म्हणायचो. हे तर जगद्गुरू झालेत. आणि म्हणून असे शिष्य शांतिगिरीजी महाराज आज तुम्हाला दर्शन द्यायला या ठिकाणी आले. मी खरं कालपासून तुम्हाला सांगतोय, सगळ्यांना परवाही मी म्हटलं की तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आपण सगळे भाग्यवान आहोत या भूमीतले. या भूमीमध्ये परवरामाई जवळून जाती,